हॅलो डिअर स्टुडंट्स, लक्षणे सजीवांची या धड्यामध्ये आपण सजीवांचं आज असं एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण बघणार आहोत की ज्याच्याबद्दल तुम्हाला आजपर्यंत माहीतच नव्हतं. हो, माहीतच नव्हतं. मी यासाठी म्हणलंय कारण तुम्हाला आतापर्यंत ते कधी या अँगलने शिकवलं गेलं नाही. सो आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे, नीट समजून घ्या. आज जे आपण लक्षण शिकणार आहोत त्या लक्षणाचं नाव आहे श्वसन. मग तुम्ही म्हणाल त्यात काय, आम्हाला तर सांगितलं श्वसन म्हणजे हवा आत घेणे, हवा बाहेर सोडणे. किंवा तुमच्यापैकी काही जे खूप हुशार असतील ते म्हणतील मॅडम श्वसन म्हणजे ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. येस, यू आर राईट, पण अर्धवट उत्तर आहे ते. ऍक्च्युली सांगू तुम्हाला श्वसन काय असतं आजच्या व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही. सो श्वसन ही खरं तर आपण खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय भानगड. सो हीच भानगड आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, नीट समजून घ्या. श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये किंवा ती प्रक्रिया जी आहे खरं तर ती 2 टप्प्यांच्या मध्ये विभाजन होतं. त्यातला जो पहिला टप्पा असतो तो जो तुम्हाला माहित आहे तो की श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे. सो त्या प्रक्रियेला खरं तर आपण श्वासोच्छवास म्हणतो. दॅट इज नॉट श्वसन. सो श्वासोच्छवास म्हणजे मग हे ऑक्सिजन युक्त हवा आपण आत घेतली, कार्बन डायऑक्साईड युक्त हवा आपण बाहेर सोडली. आता बघा, ही आपली श्वसन संस्था आहे, ठीक आहे. या श्वसन संस्थेमध्ये तुम्हाला माहिती आहे का रे श्वसन संस्थेचे भाग काय असतात? तर ही तर आपली श्वासनलिका झाली. हा भाग जो आहे आपली श्वासनलिका झाली, ठीक आहे. दिसतंय का रे ह्या ह्याच्यातलं दिलेलं ना. त्यानंतर हे जे आहे आपली श्वसनी, म्हणजे ज्याच्यातून हवा आत जाते किंवा श्वास ह्यालाच आपण हा पूर्ण भागाला आपल्या मराठीमध्ये श्वासनलिका म्हणलं आणि हे नाकपुड्या म्हणू आपण त्याला. मग ही आहेत आपली 2 फुफ्फुस. फुसफुस म्हणायचं नाही, इट इज फुफ्फुस. फ आणि पुन्हा फला फ, फुफ्फुस. आणि या फुफ्फुसांच्या तोंडाशी असे एक फुग्यांसारखे एक रचना असते आणि त्या भागामध्ये ऍक्च्युअली आता हा जो आपण श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन नाक, श्वासनलिका, फुफ्फुस असं करत करत या अल्व्हिओलाई पर्यंत येतो. त्याला मराठीमध्ये आता लक्षात आहे, तुम्हाला त्याचं काही नाव विचारलं जाणार नाही. मला असं एकदम मराठी नाव पटपट आठवत नाहीत, असं पण होतं बरेचदा. सो तो तिथं जे फुफ्फुसामध्ये आल्यानंतर जो हवेवाटे आपण ऑक्सिजन आत घेतला आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे? श्वास. बरोबर, उच्छ्वास श्वास अशा 2 प्रोसेसेस आहेत ना. सो श्वास म्हणजे काय म्हणलं आपण? एक सेकंद ना पोरांनो. सो पहिली प्रक्रिया मी तुम्हाला काय म्हणली? श्वास. श्वासमध्ये आपण काय घेतला? ऑक्सिजन युक्त हवा आत घेतली. बघा, आपण हवा घेतो त्यात फक्त ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजन युक्त असतं, म्हणजे बाकीचे पण बरेचसे घटक त्याच्यामध्ये असतात. ऑक्सिजन युक्त हवा आत घेणे, ठीक आहे, याला आपण म्हणतो श्वास. दुसरी प्रक्रिया आहे उच्छ्वास. उच्छ्वास म्हणजे काय? तर कार्बन डायऑक्साईड युक्त हवा, अरे एक मिनिट, कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर सोडणे, शरीराच्या बाहेर सोडणे, नाकावाटे. ह्या 2 प्रक्रिया मिळून आपली श्वासोच्छवास असा शब्द वापरतो की नाही मराठीमध्ये. सो त्याच्यामध्ये ह्या 2 एकत्रित असतात, श्वास, उच्छ्वास. बरोबर. आता ही जी हे लिहून घेतलं ना रे तुम्ही, ही जी श्वासोच्छवासाची प्रक्रिया आहे ती श्वसनाच्या प्रक्रियेचा एक पहिला टप्पा आहे. मग हा जो त्या टप्प्याद्वारे आपण जो ऑक्सिजन आत घेतला, श्वासावाटे आत घेतलेला ऑक्सिजन, बघा हा पुढे काय होतं त्या ऑक्सिजनचं. आपण ऑक्सिजन घेतला, तो ऑक्सिजन नाक, श्वासनलिका, त्यानंतर तिथून पुढे फुफ्फुसामध्ये जाणार
आणि फुफ्फुसामधून तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळणार. मी मगाशी दाखवलं ते फुग्यांसारखे जे असतात, तिथे रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये मग हा आपण श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन जातो आणि तिथंच आपल्या शरीराकडून आलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्तातून बाहेर येतो आणि मग तो आपण श्वासावाटे बाहेर सोडतो. म्हणजे इथं फुफ्फुसामध्ये ही प्रक्रिया होते. कोणती? ऑक्सिजन आत रक्तात मिक्स होणे आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड पुन्हा शरीराबाहेर टाकणे, जो आपण उच्छवासाद्वारे बाहेर टाकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा काय काय झालं बघा. श्वास नाकावाटे आपल्या इथं गेला, श्वासनलिकेत फुफ्फुस आणि मग तिथून माझ्या रक्तामध्ये तो मिक्स झाला. रक्तामधला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला, जो मी नाकावाटे बाहेर रिलीज केला. ठीक आहे, हे झाले आपल्या श्वसन संस्थेमध्ये होणारी प्रक्रिया. दुसरी जी संस्था या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असे ती आहे आपली पचन संस्था. सो पचन संस्थेमध्ये जे आपण अन्न खातो त्या अन्नाचं जेव्हा पचन होतं त्याच्यापासून आपल्याला जो महत्वाचा घटक मिळतो, जो ऊर्जा देणारा असतो, तो असतो ग्लुकोज. प्रथिनं वगैरे त्याच्यापासून वेगवेगळे घटक मिळतात, परंतु प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं. ऊर्जा देणारा जो आहे आपल्याला खाल्ल्यानंतर तो मेन असतो ग्लुकोज. सो जेव्हा आपण अन्न खातो, अन्नाचं पचन होतं पचन संस्थेमध्ये आणि त्याच्यातून जो ग्लुकोज तयार होतो तो ग्लुकोज देखील पुन्हा आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि मग हे रक्तातून हे दोनही घटक बघा, ते दोन्हीचे मी करते, रक्तातून हे दोनही घटक आपल्या पेशींपर्यंत जातात आणि मग पेशीमध्ये तंतुकणिका माहितीये तुम्हाला? तंतुकणिका हे एक पेशी अंगक आहे. तर ह्या तंतुकणिकामध्ये या तंतुकणिकेमध्ये हे दोनही जातात. दोन्ही म्हणजे कोण? हा श्वास वाटे आलेला ऑक्सिजन आणि पचन संस्थेतून आलेला ग्लुकोज, हे दोन्ही देखील आपल्या पेशीमध्ये जातात आणि तंतुकणिकेमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्या दोघांच्या मध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर रिलीज होतो, जो आपण उच्छवासावाटे टाकतो बाहेर आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळते. सो आपलं जे श्वसनाची प्रक्रिया आहे ते अशा पद्धतीनं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगता येईल. खाल्लेलं अन्न, त्याच्यातून मिळालं ग्लुकोज, श्वसन संस्थेतून आला ऑक्सिजन, दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली तंतुकणिकेमध्ये म्हणजेच पेशीमध्ये आणि त्याच्यातून ऊर्जा मिळाली, कार्बन डायऑक्साईड मिळालं आणि पाणी मिळालं. तुम्ही जे हवा उच्छवासावाटे बाहेर सोडता, नाकाजवळ असा एकदा हात धरून बघा बरं, सगळ्यांनी हात ठेवून बघा. जी उच्छवासावाटे सोडणारी हवा आहे ती थोडीशी गरम लागते का? ती गरम यासाठी लागते कारण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाण्याची वाफ देखील असते. बघा, आपण एखाद्या बंदिस्त जागी थांबलो आणि जर सतत उच्छवास करत राहिलो तर आत एक हवेचं एक हे तयार होतं, पाण्याची छोटंसं वाफेचं एक थर तयार होतो. सो आपण जी हवा बाहेर सोडतो त्यात कार्बन डायऑक्साईड तर असतोच, परंतु त्याच्याबरोबरच पाण्याची वाफ देखील असते. माहितीये तुम्हाला हे? श्वसनाची प्रक्रिया वनस्पतींच्या सगळ्या भागांमध्ये होते, खोड, पानं, फुलं, मुळं सगळ्या भागांमध्ये. आणि प्राण्यांच्या मध्ये मात्र 3 ठिकाणी श्वसन, म्हणजे श्वसन म्हणण्यापेक्षा श्वास, जे हवा आत घेणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त हवा आत, ऑक्सिजन युक्त हवा आत घेणे, कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर सोडणे, ही जी प्रक्रिया आहे ती प्राण्यांच्या मध्ये फुफ्फुस, त्यानंतर गिल्स नावाचे, त्याला आता मराठीतून काय म्हणतात रे, माशांच्या कल्ले जे असतात ते, आणि त्वचा, ह्या 3 भागांच्या द्वारे श्वसनाची प्रक्रिया होते. इथे हे 3 हे दिसतात. आपण करतो फुफ्फुसाद्वारे, मासे करतात कल्ल्यांच्या द्वारे श्वसन, आणि गांडुळासारखे जे सजीव असतात ते त्यांच्या त्वचेमार्फत देखील हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात. वनस्पतींच्या मध्ये त्यांच्या पूर्ण सरफेसवरती छोटे एक होल असतात, छोटे ओपनिंग असतात, त्याला स्टोमॅटा असं म्हणतात. मराठीत त्याला काही शब्द आहे का रे? स्टोमॅटा. सो ह्या स्टोमॅटा ज्या आहेत त्या स्टोमॅटाच्या मार्फत वनस्पतींच्या मध्ये हवा, ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज केला जातो. सगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती हे
श्वसनाची प्रक्रिया करत असतात. म्हणजेच जसं आपण हवा आत घेतो, ऑक्सिजन युक्त आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर सोडतो, तसंच प्रक्रिया सगळे सजीव, जो कोण सजीव आहे तो सगळे ही प्रक्रिया करतात आणि त्या प्रक्रियेमधून ऊर्जा ही तयार होते. लक्षात आलं? श्वसन काय आहे? श्वसनाची तुम्ही जी प्रक्रिया सांगितली ती फक्त श्वासोच्छवास ही श्वसनाच्या प्रक्रियेचा एक पहिला टप्पा आहे. मग तो घेतलेला ऑक्सिजन पुढे पेशींपर्यंत जाऊन तो ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्या दोघांमध्ये अभिक्रिया होऊन ऊर्जा तयार होण्याची प्रोसेस म्हणजे खरं तर श्वसन आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण ह्या व्याख्या दिलेल्या आहेत बघा. नाकाने हवा फुफ्फुसाने आत घेणे म्हणजे श्वास, आणि कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ बाहेर सोडणे म्हणजे उच्छवास. ह्या दोन प्रक्रिया झाल्या. श्वास आणि उच्छवास ह्या दोन्ही प्रक्रिया त्याला आपण श्वासोच्छवास असं म्हणतो. एका पाठोपाठ एक सततच सुरू असतात. आणि मी जसं म्हणलं, ही श्वासोच्छवासाची प्रक्रिया वनस्पतींच्या मध्ये जी आहे ती एक छोटेसे ओपनिंग असतात, त्याच्यातून हवा म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्या वायूंचा देवाणघेवाण होते. प्राण्यांच्या मध्ये 3 पद्धतीने, एक तर नाकावाटे, दुसरे म्हणजे त्यांच्या जे मास्यांसारखे बैल ते कल्ल्यांद्वारे, आणि काही त्वचेमार्फत देखील श्वसनाची म्हणजेच हवा आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची प्रक्रिया करतात श्वासोच्छवासाची. आता श्वसन वेगळं आणि श्वासोच्छवास, ऍक्च्युली मी जसं म्हटलं इथं तुम्हाला कुठेतरी दिलेलं आहे बघा, श्वासोच्छवास आणि श्वसन ह्या वेगवेगळ्या क्रिया आहेत असं तुमच्या पुस्तकात दिलंय. परंतु ते खरं आहे का? थोडं खरं आहे. श्वासोच्छवास ही श्वसनाच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि मग पुढे जाऊन काय होतं मगाशी मी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे. ही व्याख्या आहे बघा श्वसनाची. सजीवाने मिळवलेले अन्न आणि ऑक्सिजन यांच्या क्रियेतून शरीरात ऊर्जा निर्माण होण्याच्या क्रियेला श्वसन असे म्हणतात. गांडूळ, माशी, फुलपाखरू हे सगळेच सजीव, मी जसं मगाशी म्हणलं, सजीव जे आहेत ते सगळेजण श्वसनाची प्रक्रिया करतात. वनस्पती देखील करतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण तर आतापर्यंत शिकवलंय वनस्पती ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा घेतात, काय सांगताय मॅडम तुम्ही? खोटं सांगताय. तर खोटं नाहीये. खरं तर आपल्यामध्ये कशा वेगवेगळ्या संस्था आहेत तशा वनस्पतींच्या मध्ये 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. एक म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि दुसरं म्हणजे श्वसनाची प्रक्रिया. सो प्रकाश संश्लेषण ह्या प्रक्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि श्वसनाच्या प्रक्रियेद्वारे वनस्पती CO2 बाहेर सोडतात. 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. 2 वेगवेगळ्या प्रक्रियेतून वेगवेगळे वायू त्यांची देवाणघेवाण होते. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की श्वसन म्हणजे काय, तर तुम्ही सांगाल, काय सांगाल? श्वसनाची प्रक्रिया ही मिळालेले जे आपण खाल्लेल्या अन्नाचं ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिजनच्या साह्यानं त्या अन्नाचं काय म्हणत आपण ब्रेकडाऊन नको म्हणायला, ह्यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. ऑक्सिजन आणि खाल्लेलं अन्न म्हणजेच ग्लुकोज, अन्नातला ग्लुकोज, आणि त्यांच्या रासायनिक क्रियेतून शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्या प्रक्रियेला श्वसन असं म्हणतात. लक्षात आलं? श्वसन व्यवस्थित कळालंय का बघून घ्या. इथून पुढं जर तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही देखील विचारा बरं काय. आज आता जे कोणी भेटतील तुमच्या आजूबाजूला, तर नाही तुम्हाला माहिती आहे श्वसन म्हणजे काय असतं, मग ते सांगतील तुम्हाला की हवा, कारण मेजॉरिटी जण हेच सांगतात, हवा आत घेणे बाहेर सोडणे. मग तुम्ही त्यांना लगेच सांगा नाही 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 हे असं नाही, हे असं आहे. बरोबर? चला, कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.